नमस्कार. आजच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत. त्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्यावर गद्दार या शब्दाने जळजळीत टीका करून स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी राज्यात एक सगळीकडेच गद्दार शब्दाला लकाकी दिलेलं दिसत आहे. त्यामध्ये त्यांनी जे गाणं म्हटलं आहे त्यामुळे शिंदे गटात नाराजी पसरली असून त्यांनी तोडफोड सुरू केली. सविस्तर बघूया. ठाण्याच्या दाढीवाल्याची कुणाल कामराने केली हजामत. मेरी नजर से तुम देखो तो गद्दार नजरो आए. हजामत झोंबली मिंदे गटाकडून. कुणाल कामराच्या शेडची तोडफोड. तर कुणाल कामराने सुद्धा आव्हान दिले, जे काय करायचे आहे ते करा, मी घाबरणार नाही. शिवसेनेच्या दणक्यानंतर केईएमच्या गेटवर झळकली मराठी पाटी. इंग्रजीतील फलक बदलण्यासाठी केले होते आंदोलन. मराठी भाषा बंधनकारकच आहे. अजित पवार यांची हतबलता. राज्याचा कारभार चालवताना नाकी नऊ आलेत. लाडक्या बहिणींना 2100 रुपये कुठून देऊ, मग पैशाचे सोंग कुठून आणू. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती. शिवसेनेच्या दणक्यानंतर कल्याण डोंबिवली प्रशासन हादरले. बाळासाहेब ठाकरे कला दालनाची तातडीने केली साफसफाई. दिला होता आंदोलनाचा इशारा, लगेच साफसफाई पालिकेने केली. 1 एप्रिलपासून देशात नवीन टोल धोरण. नितीन गडकरींची घोषणा. महाराष्ट्रातील महामार्गावर वाहनधारकांच्या माथी टोल दरवाढीचा भार मारण्याच्या तयारीत सरकार आहे. नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली असून 1 एप्रिलपासून नवीन टोल. विधानसभेत खोक्या भरलेत. राज ठाकरे यांची टीका. एका खोक्याबाईचं काय घेऊन बसलात, तेथे संपूर्ण विधानसभेत खोकेबाईज भरलेत, अशी कडवट टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका सभेत केली आहे. क्षयरोगाचा धोका वाढला. ग्रामीण भागात पुण्यात तर शहरी विभागात मुंबईत सर्वाधिक रुग्ण. महानगरपालिका रुग्ण 2024 मुंबईत 60,000 पेक्षा. कल्याण डोंबिवली जवळजवळ 4,000. नवी मुंबई 5,000. निधी अभावी रखडले वैभववाडी कोल्हापूर. चिपळूण कराड रेल्वे मार्ग. 23,000 कोटींची तरतूद. केवळ बीड अहिल्यानगर मार्गाचे काम पूर्ण. LIC कडून 3,000 कोटींचे कर्ज. शेतकरी आत्महत्यात वाढ. मदतही नाही. मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधानसभेत जाहीर कबुली. तर PM नमो किसानमधून शेतकऱ्यांना मदत देणार असल्याचीही माहिती. सिंधुदुर्गात वटसोल काढणीला सुरुवात. प्रति किलोला मिळतोय 500 ते 600 रुपये दर. सिंधुदुर्ग वटसोल काढणीला प्रारंभ झाला असून वटसोलला 500 ते 600 रुपये दर मिळत असल्याचं चित्र समोर आलेलं आहे. देश पातळीवर ऊस शेतीत AIचा वापर करणार. हर्षवर्धन पाटील कारखाना महासंघाचे अध्यक्ष यांची माहिती. तर 3 विशेष प्रकल्प राबवणार. मक्यापासून इथेनॉल उत्पादनासाठी DPR. मांसल कोंबडी बाजारात एप्रिल नंतर होणार सुधारणा. सध्या विदर्भात 75 ते 80 रुपये, पश्चिम महाराष्ट्रात 80 रुपये दर. राज्याच्या काही भागात बर्ड फ्लूमुळे कोंबड्याचा बाजार प्रभावित झाला होता. निर्यात शुल्क रद्दच्या निर्णयानंतर कांदा दर सुधारण्याची अपेक्षा. रविवारी सरासरी प्रति क्विंटल 1300 रुपये दर. कांदा निर्यातीवर 20% निर्यात शुल्क रद्द केले आहे. केंद्राकडून अनुदान हिस्सा मिळवण्याचा मार्ग अखेर झाला मोकळा. अट पूर्ण केल्याने थकीत अनुदान मिळणार. देशात सध्या केवळ राज्याचा कृषी विभाग पात्र ठरल्याचे सूत्रांचे यावेळी म्हणणे आहे. घराघरात पोहोचणार अद्ययावत हवामान अंदाज. IMDचा रोडमॅप विजन 2047 झाला प्रसिद्ध. 2.5 लाख ग्रामपंचायतीमध्ये बसवणार स्वयंचलित हवामान केंद्रे. त्यामुळे हवामान अंदाज आटोक्यात येणार. पर्यटकांच्या वर्दळीमुळे मासळीच्या दरात वाढ. पापलेट 1400 तर सुरमई 900 रुपये प्रति किलो. दर कायम राहण्याची शक्यता. जिल्ह्यात पर्यटन हंगामाला गती प्राप्त झाली आहे. गोकुळ अभियान दुग्ध विकासच्या सुधारित कार्यक्रमास केंद्राची मंजुरी. दूध उत्पादनात वाढ. डेअरी क्षेत्राच्या अत्याधुनिकीकरणाचे उद्दिष्ट. पशुधन क्षेत्र विकास करणार. खानदेशात पपई आवक घटली. दर 14 ते 18 रुपये किलो.
खानदेशात पपई दर स्थिर आहेत। यंदा प्रतिकूल परिस्थितीमुळे पपई आवक अल्प आणि कमी झालेली आहे। शेतकऱ्यांना जागेवर 14 ते 18 रुपये दर मिळत आहे। अहिल्यानगरमध्ये ज्वारीला 3600 ते 4100 रुपये दर। अहिल्यानगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत ज्वारीची फारशी आवक जाताना दिसत नाही। सध्या हाच दर मिळत आहे। कर्नाटकी लिंबाच्या आवकेमुळे दर दबावात, प्रति क्विंटल 5000 ते 6000 रुपये दर। कळमना बाजार समितीत आंबिया शहरातील लिंबाची आवक सुरू झाली असून आठवड्यात 250 क्विंटलवर पोहोचली। दर वाढल्याने द्राक्षबागा राखण्याची वेळ। माल कमी असल्यामुळे चोरांचा डल्ला। रंगीत वाणाला 90 ते 150 रुपये दर। चोरीनंतर किरकोळ विक्रेत्यांना विक्री करत आहेत। गुढीपाडव्याला कपाशीचे 2 कोटी पॅकेट्स लागणार। इतर पिकांचे दर पडले। बियाणे विक्रेत्याने नोंदवली मागणी, तर तुरीचे क्षेत्र वाढेल। सोयाबीनचे मात्र घटण्याचा अंदाज व्यक्त केला। डायल 112 वर तब्बल 17 लाख कॉल आले। मीरा भाईंदरमध्ये काही मिनिटात मदत, तर मुंबईत एका मदतीसाठी लागले 21 मिनिटं। लहान मुले टाइमपास म्हणून पण कॉल करत होते। संत तुकाराम गाथा होणार डिजिटल। मंत्री उदय सामंत यांची माहिती। त्यांच्या हस्ते अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचा समारोप झाला। वारकरी विठ्ठल पुरस्काराचे सुद्धा वितरण। आधी घरात आणि आता घराबाहेरही सापडल्या अर्धवट जळालेल्या नोटा। न्यायमूर्ती वर्मांच्या घरातील अग्निकांडात संशयाची धग वाढली। व्हिडिओ सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर आला। फळांचा राजा ग्राहकांवर रुसला का? यंदा खाणार भाव। प्रति डझन हापूसचे दर 2024ला 200 ते 1000 होलसेल होते, तर किरकोळ 500 ते 1500 यावेळी वाढलेले दर। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना गेल्या 5 वर्षात मिळाली 53,727 कोटींची भरपाई। प्रधानमंत्री फसल विमा योजना व जल आधारित विम्याचे मिळालेले दावे। मोबाईलवर मॅच पाहत होता शिवनेरीचा चालक, ड्रायव्हर बडतर्फ झाला। कंत्राटदार कंपनीला 5000 रुपयाचा दंड। काल IPL बघताना ड्रायव्हरला एका प्रवाशाने व्हिडिओ काढला। एका खोक्याबाईचं काय घेऊन बसलात? अख्खी विधानसभा खोक्याबाईची। मनसेच्या बैठकीत राज ठाकरे यांचा आरोप, तर राज्यातील सत्ताधारी महायुतीला सनसनी टोला। 2 एप्रिलला भूमिका मांडणार। तर शेतकरी बांधवांनो आणि राजकीय मित्रांनो, ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या अशा शेतीविषयक आणि राजकीय बातम्या। अशाच बातम्यांसाठी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद। जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र।